दोन कारच्या झालेल्या अपघातातील एका कारमध्ये अवैध देशीच्या 61 बॉटल आढळून आल्या आहेत। या प्रकरणी कार चालकाविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात पैठण पाचोड राज्य महामार्गावर गुरुवारी सायंकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला असून यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। पैठण तालुक्यातील खातगाव येथील रहिवासी आणि पाचोड येथील मोसंबी मार्केटमधील मोसंबीचे व्यापारी अनीस गणेश शेख हे पाचोड येथून आपल्या गावाकडे पैठण पाचोड राज्य महामार्गावर लिमगाव फाट्यावर पैठणकडे जात असलेली भरधाव वेगातील हायड्रा कारची जोरात धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की अनीस शेख यांच्या गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले। या घटनेची माहिती पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना मिळताच तात्काळ त्यांनी पोलीस कर्मचारी बाबूराव साबळे, विष्णू सानप आदींनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पंचसमक्ष पाहणी केली असता यातील एका कारमध्ये अवैधरित्या विदेशी रॉयल स्टॅग दारूच्या 61 बॉटल आढळून आल्या। अपघात होताच कार चालक घटनास्थळी ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार चालक मालकावर अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या भीषण अपघातात सुदैवाने कुठलीही झाली नाही। पाचोड पोलीस करतायत। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।